समर्थ। मी तृप्ती, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते। आजचा दिवस आपला शुभ जाओ, आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो हीच मी महाराजांचरणी प्रार्थना करते। बघा मंडळी, उद्या दिनांक 11 नोव्हेंबर उद्या आली आहे कालभैरव जयंती। या कालभैरव जयंतीला विशेष महत्त्व आहे। या दिवशी जर आपण कालभैरव महाराजांचं पूजन केलं, अगदी विधिवत त्यांना काही गोष्टी अर्पण केल्या, तर आपल्या जीवनात कितीही प्रश्न असू द्या, संकट असू द्या, करणीबाधा असू द्या, नकारात्मकता असू द्या किंवा खूप दिवसाचं सततचा आजारपण असू द्या, सर्व गोष्टीतून आपल्या समस्या ज्या आहेत त्या सुटणार आहेत। किंवा खूप मोठे शत्रू असू द्या, शत्रूमुळे तुमचं कोणतंच काम होत नसेल तर ते सुद्धा असू द्या, तर उद्या जर आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी जर पूजन केलं तर तुम्हाला याचे निश्चित अनेक फायदे मिळणार आहे। अहो मंडळी, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी कालभैरव महाराजांची जी जयंती आहे ती साजरी करायची आहे। मग ती कशी करावी, त्यांना नैवेद्य कोणता अर्पण करावा, सेवा काय करावी, मंत्र काय, याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे मंडळी, व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ मित्र मैत्रीण नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। बघा मंडळी, कालभैरव जयंती ही भगवान शिवांची उग्र रूप मानले जाते। पूजा केल्याने मनुष्य भयमुक्त होतो, म्हणून यंदा 11 नोव्हेंबर 2025 ला आली आहे कालभैरवांची जयंती। अशा स्थितीमध्ये जो व्यक्ती या दिवशी न चुकता प्रदोषकाळी पूजा करतो, म्हणजे आपण भगवान शंकराची सुद्धा प्रदोषकाळी पूजा करतो, आणि हे कालभैरव जे आहेत हे सुद्धा भगवान शिवांचे उग्र रूप आहे। मग त्यामुळे आपल्याला या जी पूजा आहे ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायची आहे। आता तुमच्या आजूबाजूला मंदिर असेल, तुम्ही तिथे जाऊन करू शकतात, नसेल तर तुम्ही अगदी घरच्या घरी सुद्धा हे पूजन करायचं आहे। अगदी सोपं आणि साधं आहे। तर या दिवशी आपल्याला जर आपण या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जर पूजा केली तर त्यांना अपेक्षित फळ मिळत असतं, म्हणजे जे तुमच्या नशिबात नाही त्या सुद्धा गोष्टी तुम्हाला या दिवशी मिळत असतात। यामुळे तांत्रिक शक्ती प्राप्त करण्यासाठी ही पूजा केली जाते। मान्यतेनुसार जर तुमचा कोणी शत्रू असेल, त्या शत्रूने तुमच्या कामात अडथळा आणत असेल, तर या दिवशी ही पूजा केल्याने 100% नाही तर 1000% शत्रूंचा नाश होत असतो। यासोबत तुम्हाला प्रगती करायची असेल आणि जाणून बुजून कोणी तुमच्यामध्ये अडथळा निर्माण करत असेल, तर हे जर तुम्ही उपाय केले तर तुमची कितीही समस्या, किती अडथळे असू द्या, 100% ते अडथळे दूर होणार आहे। मंडळी, आपल्याला कालभैरव हे गरीब आणि शोषितांचे रक्षक मानले जातात। अशा परिस्थितीमध्ये जर कोणी शत्रू प्रगतीच्या आड येत असेल तर तुम्ही या उपायाने तुमचे जे शत्रू आहे ते दूर करू शकतात। तर या दिवशी तुम्हाला न चुकता एक अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे। बघा मंडळी, तुमच्या घरात तुम्हाला हे पूजन करायचं असेल करू शकतात, आजूबाजूला मंदिर असेल तेही करू शकतात, काही हरकत नाही। मग तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जर मंदिर असेल तर मंदिरात जा, नसेल तर घरी करा। घरी तुमच्याकडे जर कालभैरवाचं पुस्तक असेल तर ते पुस्तक तुम्ही पोथी म्हणून ठेवू शकतात, फोटो असेल फोटो ठेवू शकतात, नसेल तर अगदी तुमचं जे देवघर आहे ते देवघराच्या समोर बसून तुम्हाला ते पूजन जे आहे किंवा जी सेवा आहे ती करायची आहे। मग तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम आपण जो दिवा आहे संध्याकाळी तो दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, धूप लावायची आहे। आपल्या घरातील प्रत्येक दरवाजे आपल्याला उघडे ठेवायचे आहे। आपल्या घरातील वाईट शक्ती दूर व्हावं, आपल्या घरावर वाईट शक्तीचा जास्त प्रभाव असेल ते घरातून निघून जावं, कारण आपण जे कालभैरव आहे त्यांची पूजा करत आहोत, त्यांची सेवा करत आहोत। असं केल्याने आपल्या घरातील वाईट शक्तींचा नाश होतो आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते। तुमचे शत्रू तुम्हाला जास्त त्रास देत असेल किंवा तुम्हाला तुमच्या शत्रूपासून दूर जावेसे असं वाटत असेल तर तुम्हाला या कालभैरव जयंतीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला एक गोड भाकरी तयार करायची आहे। म्हणजे तुम्हाला ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ टाकायचा आहे आणि गूळ टाकल्यानंतर तो मिक्स करायचा आहे, त्यात थोडं शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे, ते एकत्र करून तुम्हाला काळ्या कुत्र्याला ते खाऊ घालायचं आहे। जर तुम्ही या दिवशी काळ्या कुत्र्याला जी गोड भाकर आहे ती जर खाऊ घातली तर भैरवनाथ तुम्हाला आशीर्वाद देतील, तुमची खूप प्रगती होईल। आणि कालभैरव निमित्ताने गरीब लोक किंवा गरजू लोक आहे त्यांना तुम्हाला स्वेटर ब्लँकेट जे आहे ते दान करायचं आहे। असं केल्याने कालभैरव महाराज प्रसन्न होतात आणि आपल्या जे शत्रू आहेत त्या शत्रूंचा नाश होत असतो। त्यानंतर घरात सतत आजारपण असेल, सतत एखादी व्यक्ती घरात आजारीच राहत असेल तर तुम्ही या दिवशी हा अगदी साधा आणि सोपा उपाय करू शकतात। उपाय काय करायचा, चला तर जाणून घेऊ।
जर एखादी व्यक्ती आहे ती सतत आजाराने त्रस्त असेल तर त्यांना आराम मिळवायचा असेल तर तुम्हाला या कालभैरव जयंतीला इमरत्ती म्हणजे जी जिलबीसारखीच असती पण तिला इमरत्ती म्हणतात, ती इमरत्ती घ्यायची आहे आणि ती तुम्हाला कालभैरव जे महाराज आहेत त्यांना अर्पण करायची आहे। आता तुमच्याकडे जर फोटो नसेल तर तुम्ही अगदी देवघरात अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी ती गाईला खाऊ घालू शकतात। अर्पण केल्याने कालभैरव महाराज आपल्यावर प्रसन्न होतात आणि घरातील जी व्यक्ती आहेत त्या व्यक्तीच्या आरोग्याचे अनेक सारे जे फायदे आहेत ते चांगले होत असतात। याशिवाय कालभैरव जयंतीला काळ्या धाग्यामध्ये जर आपण 5 किंवा 7 लिंबू घेतले आणि त्यांची माळ तयार केली आणि ती जर कालभैरवला अर्पण केली तर याने सुद्धा आपले जे शत्रू आहेत त्या शत्रूंचा नाश होतो। जे शत्रू आहेत ते नष्ट होतात, जे शत्रू आहेत ते आपले मित्र बनतात। अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे। हा उपाय देखील तुम्ही या दिवशी करू शकतात। त्यानंतर आपल्याला न चुकता मंत्र कोणता म्हणायचा तर बघा, या दिवशी आपल्याला न चुकता कालभैरव महाराजांचा जप करायचा आहे। जपासोबतच आपल्याला आणखीन एक सेवा करायची आहे। मग आपल्याला या दिवशी कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे। स्नान करताना आपल्याला न चुकता थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि काळे तीळ आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे। याने सुद्धा आपले शत्रू नाश होतो, आपल्या आरोग्याच्या समस्या दूर होतात आणि आपलं जे भाग्य आहे ते चमकत असतं। त्यानंतर स्नान झाल्यानंतर आपल्याला देवाजवळ बसायचं आहे। देवाजवळ बसल्यानंतर आपला जो मंत्र आहे तो मंत्र पुढील प्रमाणे बोलायचा आहे। ओम हम शाम नंग गंग सन ओम महाकाल भैरवाय नमः। हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। न चुकता फक्त एक माळ म्हणजे 108 मणेचा जो जप आहे तो आपल्याला या दिवशी करायचा आहे। वर्षातून एकदाच कालभैरव जयंती येत असते, पण या जयंतीला जर आपण अगदी साधे आणि सोपे उपाय केले तर नक्कीच कालभैरव महाराज आपल्या पाठीशी उभे राहतात। आपल्या जीवनात कोणत्याच अडचणी, संकट, दुःख महाराज येऊ देत नाही। मग त्यामुळे न चुकता आपल्याला हा जो मंत्र आहे हा आपल्याला 5 वेळा किंवा 108 वेळा न चुकता बोलायचा आहे। पण तुमच्याकडे जर रुद्राक्षाची माळ असेल अतिशय उत्तम, रुद्राक्षाची माळ नसेल तर तुम्ही अगदी तुमच्याकडे जी माळ असेल त्या माळीवर तुम्ही हे करू शकतात। यामुळे तुम्हाला शत्रूवर विजयाचे वरदान मिळेल आणि कोणताही शत्रू किंवा जी वाईट करणी, बाधा, तांत्रिक विद्या आहे त्याचा तुमच्यावर प्रभाव होणार नाही। अगदी तुम्ही बिनधास्त जगणार आहात। त्यामुळे आपल्याला न चुकता या दिवशी हा साधा आणि सोपा उपाय करायचा आहे। आता आपल्याला आरती कशी करायची, तुम्हाला आरती येत असेल अतिशय उत्तम, नसेल तर अगदी गुगलवरून PDF घ्या, आरती करा। मग नैवेद्य काय दाखवायचा तर महाराजांना या दिवशी न चुकता तुम्हाला भाजी, भाकरीचा, कांद्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला बाजरीची भाकर करायची आहे। महाराजांना बाजरीची भाकर अतिशय प्रिय आहे। घरी झाल्यास तुम्ही घरी नैवेद्य दाखवा। तुमची इच्छा नसेल तर तुमच्या आजूबाजूला जिथेही कालभैरव मंदिर असेल तुम्ही तिथे जाऊन सुद्धा हा नैवेद्य दाखवू शकतात। असं केल्याने आपल्या अनेक इच्छा पूर्ण होतात। यासोबत आपले जो सततचं आजारपण आहे ते दूर होतं आणि शत्रूंचा 100% नाही तर 1000 पटीनं नाश होत असतो। अतिशय साधा सोपा आपल्याला न चुकता ही सेवा करायची आहे आणि कालभैरव महाराजांचा आपल्यावर आशीर्वाद घ्यायचा आहे। कालभैरव महाराज दुसरे तिसरे कोणी नसूनच ते शिवाचं उग्र रूप आहे। म्हणजे या दिवशी जर आपण या शिवांची पूजा केली अगदी प्रदोष काळामध्ये तर 100% आपल्याला याचा फरक पडणार आहे आणि आपल्या अनेक इच्छा, समस्या दूर होणार आहे, अनेक इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, तुम्ही हा माझा व्हिडिओ जो आहे तो कुठून बघता, अगदी कोणत्या शहरातून बघता कमेंट्स करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। यासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सपोर्ट करा। परत भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।